तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. माझं नाव कोमल आणि गेले काही दिवस मला खूप सारे डी-एम्स आणि कमेंट्स येत आहेत की तुझं हेअर केअर रूटीन काय आहे ते शेअर कर. आय होप मी तुम्हाला क्लिअरली दिसत असेल. माझ्याकडे लाईट्स वगैरे काही नाही आहे. मी एकदम नॅचरल लाईटमध्ये शूट करते आहे. तर आज मी तुम्हाला माझं हेअर केअर रूटीन शेअर करणार आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप 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 स्वागत. ओके, तर बिफोर स्टार्ट द व्हिडिओ आपल्याला माहिती आहे की पूर्ण दुनियाला हा मोठा प्रॉब्लेम आहे हेअर फॉलचा. तर हे सांगण्याच्या आधी माझं हेअर केअर रूटीन एक्सप्लेन करण्याच्या आधी तर मी तुम्हाला काही गोष्टी शेअर करते. ते म्हणजे जसं की आपण रील्समध्ये पाहतो काही लोक आपल्याला खूप सारे रेकमेंडेशन देतात अबाउट सिरम, हेअर ऑइल, मास्क, शॅम्पू, कंडिशनर, एनिथिंग. तर मी तरी स्वतः प्रेफर करते की मी त्या लोकांना जास्त सपोर्ट करते की ज्या लोकांची ऑलरेडी एक जर्नी आहे, ज्यांनी ऑलरेडी स्वतःच्या हेअरवर, बॉडीवर 2-2, 3-3 वर्ष काम केलं आहे आणि आज जाऊन ते तिथे पोहोचले. आज जाऊन त्यांचे हेअर खूप चांगले झाले आहेत, त्यांचे हेअर ग्रोथ वाढली, डेन्सिटी वाढली आहे, हेअर शाईन करत आहेत, स्मूथ झाले आहेत, सर्व काही. मी त्या लोकांना नाही युजली सपोर्ट करत किंवा त्या लोकांचं मी सपोर्ट नाही म्हणता येणार. त्या लोकांचं जे रुटीन आहे किंवा त्या लोकांचे जे रिकमेंडेशन आहे ते मोस्ट ऑफ मी नाही फॉलो करत. ज्यांचे ऑलरेडी जेनेटिकली हेअर खूप चांगले आहेत, ज्यांचे ऑलरेडी पहिल्यापासूनच हेअर लॉंग आहेत, शायनी आहेत, स्मूथ, सिल्की. कधी-कधी मला असं वाटतं ते फक्त प्रमोशनसाठी करतात किंवा एखादा व्हिडिओ बनवण्यासाठी करतात की मी तेलात ऊस टाकला, कापूस टाकला, हे टाकलं, ते टाकलं, लाईक म्हणजे तेच मेथीदाणा, कढीपत्ता वगैरे. आय नो की दिस थिंग्स आर इफेक्टिव्ह, बट असं नाही आहे की फक्त एक हेअर ऑइल यूज करून तुमचे हेअरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार. हे पहिले होत होतं कारण की पहिलेचे फूड वगैरे खूप डिफरंट होते, ऑर्गॅनिक होते. आता सगळं केमिकलमुळे आपल्याला फक्त ऑइलिंग करून हेअर ग्रोथ नाही होणार, त्यासाठी आपल्याला खूप काही यूज करावं लागेल. तर मी स्वतः काही यूज करते, आज मी तुम्हाला हे शेअर करते. मी असंही नाही म्हणत की तुम्ही माझ्यावर ट्रस्ट करा आणि मी सांगते तेच प्रोडक्ट तुम्ही घ्या, पण हा माझा पर्सनल हेअर केअर रूटीन आहे. मी खूप जास्त रिसर्च करून मी हे सगळे प्रोडक्ट परचेस केलेले आहेत. त्याचे इन्ग्रेडियंट्सबद्दल मी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तेव्हा जाऊन मी आता एक परफेक्ट रूटीनला फॉलो करते. ओके, द व्हेरी फर्स्ट थिंग की तुमचं हेअर टाईप कोणतं आहे ते पहिले जाणून घ्या. जसे माझे थोडेसे ड्राय साईडला आहेत, माझे थोडे फ्रीझी वगैरे होतात. तुमचे स्मूथ असतील, सॉफ्ट असतील, कर्ली हेअर असेल, काहीही टाईप असू शकतो. तर तो टाईप कोणता आहे हे पहिले जाणून घ्या. त्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमचं हेअर रूटीन फॉलो करू शकता. ठीक आहे. ओके, तर आता आपण व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिले पाहतोय हेअर ऑइल. हेअर ऑइल ही सगळ्यात मेन आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर त्यामध्ये मी तरी पर्सनली यूज करते इंडिवाईल्डचं हेअर ऑइल. तर सध्या मी यूज करते हे इंडिवाईल्डचं हेअर ऑइल. गेल्या 6 महिने मी यूज करते आणि मला हे खूप जास्त आवडतं कारण की हे ना माझ्या केसांना एकदम हेवी फील नाही करवत. कारण की काय, मला मायग्रेनचा पण त्रास आहे. जर मला खूप जास्त स्ट्रॉंग स्मेल असेल, चिपचिप असेल ना, तर मला खूप जास्त हेडॅक होतो. तर मला हे खूप जास्त आवडतं कारण की हे खूप माइल्ड आहे, खूप लाईट वेट आहे आणि हेअरमध्ये, स्कॅल्पमध्ये लवकर ॲब्झॉर्ब पण होऊन जातं. आणि याचं एक ऑलरेडी मी संपवलेली आहे, ही सेकंड, आणि आता ही न्यू परचेस केलेली आहे. तर मी तरी सध्या हे ऑइल यूज करते. ओके, तर हेअर ऑइलिंग नंतर सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे शॅम्पू आणि कंडिशनर. फर्स्ट म्हणजे हेअर ऑइल जेव्हा तुम्ही अप्लाय करणार ते एक तर वॉश करण्याचे 1 तास अप्लाय करून मग नंतर वॉश करा, किंवा दुसरं म्हणजे तुम्ही ओव्हरनाईट सुद्धा ठेवू शकता. पण माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, जेव्हा पण मी ओव्हरनाईट ठेवते ना तेव्हा मला जास्त हेअर फॉल होतो. तर मी प्रेफर करते की मी फक्त हेअर वॉश करण्याचे 1 तास आधी हेअर ऑइल अप्लाय करेल आणि मग त्यानंतर वॉश करेल. ठीक आहे. ओके, सो युजली मी हेअर वॉश करते 2-3 दिवसातून. तर त्यामध्ये मी यूज करते विश केअरचं हेअर शॅम्पू आणि कंडिशनर. का आहे, कारण की एक विश केअर ही ब्रँड अशी की जी मला पर्सनली खूप आवडते. मी ज्या ब्रँडवर मी ट्रस्ट करू शकते त्या ब्रँडचे मी खूप सारे प्रोडक्ट ऑलरेडी यूज केलेत आणि अजूनही करते. आणि कोणताही शॅम्पू कंडिशनर घेताना फक्त एवढं चेक करा की तो सल्फेट आणि पॅराबन फ्री असेल, जेणेकरून तुमचा हेअरफॉल अजून जास्त इन्क्रीज होणार नाही. तर माझं तरी आता सध्या मी यूज करते विश केअरचं शॅम्पू आणि कंडिशनर. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे जेव्हा पण तुम्ही हेअर वॉश करणार तर थंड पाण्याने हेअर वॉश करा, गरम पाण्याने नका करू, कारण की हेअरफॉल जास्त होईल त्याने. आणि ट्राय करा की हेअर वॉश करताना शॅम्पू तुम्ही पहिले डायल्यूट करा वॉटरमध्ये आणि मग त्यानंतर तो स्कॅल्पला अप्लाय करा. आणि लेंथला कधी शॅम्पू अप्लाय नका करू, लेंथला फक्त कंडिशनर अप्लाय करायचे, 5-10 मिनिटं ठेवून द्यायचं आणि मग वॉश करायचंय. शॅम्पू नेहमी स्कॅल्पला अप्लाय करायचा आहे, वॉश करून टाकायचं, आणि कंडिशनर स्कॅल्पला कधी यूज करायचं नाही. ठीक आहे. तर हे थोडेसे पॉईंट्स आहेत जे तुम्ही
तुम्ही लक्षात ठेवा शॅम्पू आणि कंडिशनर करताना. तर आता सध्या तरी मी एक कम्प्लीट रुटीन मध्ये सांगते. जसं हेअर ऑइल झालं आहे, शॅम्पू आणि कंडिशनर झालं आहे, केस धुवून आल्यानंतर माझं सर्वात पहिले काम असतं ते म्हणजे सिरम अप्लाय करणं. कारण की ॲज यू नो माझे फ्रीझी हेअर आहेत आणि सिरम हा एकमेव प्रोडक्ट आहे जो मला खूप जास्त स्मूथ आणि शायनी बनवतं माझ्या केसांना. इथे तरी मी सध्या यूज करते हे अमेझॉन सिरीजचं हेअर ऑइल, हेअर सिरम. व्हेरी ऑनेस्ट हे खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहे. 3500 समथिंग, 3500 रुपयाचं हे हेअर सिरम आहे. याच्यामधून मिनी बॉटल पण मिळते, आय थिंक ती 1500 पर्यंत काहीतरी 1.5K पर्यंत मिळते. आय नो की एवढं हेअर सिरम मध्ये सर्वच लोक म्हणजे इन्व्हेस्ट नाही करणार. तर मी अजून 2-3 लिंक तुम्हाला शेअर करेन जे हेअर सिरम ऍक्च्युली खूप चांगलं आहे. पण पर्सनली मला हे खूप जास्त आवडतं. थोडं एक्सपेन्सिव्ह आहे पण वर्थ इट आहे. वर्क पण त्याप्रमाणे करतं, तर त्यामुळे याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणं तर काही वाईट नाहीये. पण तुमच्यावर आहे की तुम्हाला काय करायचंय. तर मी तरी हे वाला सिरम यूज करते आणि मला फार जास्त आवडतं, म्हणजे खूपच एक्स्ट्रीम लेवल. आणि ही माझी न्यू बॉटल ॲज यू कॅन सी की मी अजून थोडंसं यूज केलेलं आहे, कारण की ऑलरेडी मी एक बॉटल संपवलेली आहे, त्यामुळे मला हे आवडतं. तर माझा पर्सनल एक्सपिरियन्स तरी खूप चांगला झाला आतापर्यंत. ओके, त्यानंतर आपण वळूया हेअर मास्ककडे. तर मी इथे यूज करते, इथे काय मी नेहमी यूज करते ब्युटी अँड प्लॅनेटचं हे एक हेअर मास्क आहे. फ्रेग्रन्स म्हणजे खूपच छान आहे पहा. याच्या आधी मी यूज करायची डवचं हेअर मास्क, पण ते तर मला फार जास्त आवडतं. पण मला पण थोडंसं ट्राय करायला खूप आवडतात न्यू म्हणजे प्रोडक्ट. तर मी ह्या टायमिंगला हे ब्युटी आणि प्लॅनेटचं हेअर मास्क घेतलं. याचा पण एक्सपिरियन्स माझ्यासोबत खूप चांगला आहे. ऍक्च्युली तुमचे हेअर थोडेसे सॉफ्ट आणि फ्रेश फील होतं तुम्हाला. तर तुम्ही हे सुद्धा एकदा ट्राय करू शकता. आणि हेअर मास्क वीकली एकदाच अप्लाय करायचं आहे. अर्धा तास ठेवू, म्हणजे मी तरी 20 मिनिटं वगैरे ठेवते आणि मग त्यानंतर नॉर्मल शॅम्पूने हेअर वॉश करते. त्यावेळेस मी कंडिशनर लावत नाही, कारण की हेअर मास्क आपण लेंथला अप्लाय करतो, 20 मिनिटं ठेवून देतो आणि मग शॅम्पू स्कॅल्पला अप्लाय करतो आणि हेअर वॉश करून टाकतो. खालचे स्मूथ होऊन जातात आणि स्कॅल्प पण शॅम्पूमुळे क्लीन होऊन जातो. ते तर आपण जरा थोडं डेली बेसिसला काय जास्त यूज करायला पाहिजे ते आपण पाहूया. हे तर आपलं नॉर्मल रुटीन झालं. आता मी सांगते तुम्हाला हेअर ग्रोथ सिरम जे काही आहे. तर मी याच्यामध्ये हे दोन्ही यूज करते. हे पिलग्रीमचं हेअर ग्रोथ सिरम आहे, पाहू शकता. एक सेकंड. ओके, आणि हे इंडिवाईलचं हेअर ग्रोथ सिरम आहे. मी दोन्ही यूज करते ऑल्टरनेट, कधी डेली बेसिसवर पण यूज करते दोन्ही पण डेली यूज करते. एक दिवस सुद्धा स्किप करत नाही. आणि त्यानंतर ऍटलीस्ट 10 मिनिटं तरी मसाज करते. हेअर ग्रोथ सिरम हेअर रिग्रोथ करण्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये ते इन्ग्रेडियंट्स असतात जे आपल्याला हेल्प करतात, न्यू हेअर ग्रोथ होण्यासाठी आपल्याला हेल्प करतात. त्यामुळे जर तुम्ही एक हेअर ग्रोथ जर्नीवर असाल तर हेअर ग्रोथ सिरम मस्ट हॅव गाईज. हे अजिबात स्किप करू नका. तुम्ही कोणत्याही ब्रँडचं वापरू शकता, पण मला पर्सनली फेवरेट म्हणजे मी खूप सारे यूज करून मी शेवटी हे 2 चूज केले, ते म्हणजे पिलग्रीम आणि इंडिया. ओके, व्हिडिओ मी खूप जास्त लांबवत नाहीये, पण काही गोष्टी आहेत, काही टूल्स आहेत जे मी तुमच्या बरोबर शेअर करते, ज्याने तुम्हाला हेल्प होईल हेअर ग्रोथ होण्यासाठी. तर ते टूल म्हणजे सगळ्यात पहिले म्हणजे हे हेअर मसाजर. हे एक हेअर मसाजर आहे सी, आणि मी हे डेली यूज करते. 10 मिनिटं मी माझ्या स्कॅल्पला मसाज करते. आणि हे ऑटोमॅटिकली आहे, मॅन्युअली हवं असेल ते सुद्धा घेऊन तुम्ही मॅन्युअली करू शकता. बट हे खूप छान आहे. आय थिंक 1100 रुपीजला येतं. अमेझॉन वरून मी घेतलं होतं. क्वालिटी खूप चांगली आहे. 4 महिने झाले यूज करते, काही प्रॉब्लेम आलेला नाहीये. पर्सनली मला खूप आवडतं. आणि हेअर ग्रोथमुळे, मसाजमुळे ब्लड सर्क्युलेशन होतं आणि त्यामुळे हेअर ग्रोथ होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत आणि खूप चांगला इफेक्ट आहे मला याचा. तर आय विल डेफिनेटली सजेस्ट यू गाईज, दिस इज द बेस्ट. इंस्टाग्रामने आपल्याला खूप काही पुढे नेलंय, त्यामुळे त्याच्याच बघून मी हे ऑर्डर केलेलं आहे. हेअर रोलॉनच म्हणतात, रोलर, या हेअर रोलर, आय थिंक, आय एम सॉरी, हेअर रोलर. आणि असं म्हणतात की याने ब्लड सर्क्युलेशन होऊन याने हेअर ग्रोथ होते. पण हे थोडंसं पेनफुल आहे, मला तरी असं थोडं टोचतं आहे, त्यामुळे मी आठवड्यातून एकदा करते याने. पर्सनली सांगते, मला नाही माहिती की हे इफेक्टिव्ह आहे का नाही, पण मी करते. मे बी त्यानेही खूप चांगला इफेक्ट पडू शकतो, पण मी हे करते. असं मला दिसलं नाही की यानेच इफेक्ट पडला असेल का नाही. तर त्यामुळे तुम्ही हे सुद्धा ट्राय करू शकता. ऑब्विसली की एवढे सगळे लोक बोलतायत तर याचा काहीतरी यूज असेलच. मी फक्त हे वापरते, पण मे बी माझं हेअर ग्रोथ यानेही असू शकतो. तर हे पण मी सजेस्ट करेल तुम्हाला. त्यानंतर मी हे ऍप्लिकेटर घेतलेलं, हे ऑइल ऍप्लिकेटर आहे, कोम आहे, जे स्कॅल्पला याने मी हेअर ऑइल अप्लाय करते, डेली यूज करते. पण ते मी खूप चांगलं सांभाळून ठेवलंय, कारण की धूळ वगैरे नको लागायला, घाण वगैरे नको व्हायला. तर हे काही असं आहे. तर
तुम्ही पाहू शकता. तर यामध्ये इथे वरतून ऑइल टाकायचं याच्यामध्ये आणि मग हे ऑइल त्यानंतर इथून हे आपण असं मसाज करू शकतो आणि असं प्रेस करायचं जेणेकरून हेअर ऑइल आपल्या स्कॅल्पला जाईल. मग ते हे थोडं इथून जे छोटे छोटे होल्स आहेत तिथून ऑइल येतं आणि मग ते आपल्या स्कॅल्पमध्ये मस्त काय म्हणतात मुरतं, मस्त त्याने मसाज पण होते. तर हे एक टूल मी यूज करते हेअर ऑइल अप्लाय. ओके, तर जे काही प्रोडक्ट्स मी यूज करते ते मी ऑलरेडी शेअर केले आहेत तुमच्यासोबत. काही गोष्टी आहेत त्या ज्या तुम्हाला अवॉइड करायला पाहिजे ते म्हणजे ओले केस बांधणे. ओले केस कधीच बांधू नका आणि कारण की त्याने ऍक्च्युली हेअर ब्रेक होतात आणि हेअर फॉल पण होतो. तर ओले केस बांधू नका, ते नॅचरली सुकू द्या, नॅचरल एअरने सुकू द्या. थोडंसं मायक्रोफायबर टॉवेलने थोडंसं ड्राय करून ते नॅचरली ओले केस सुकले ना की मग ते छान दिसतात आणि छान राहतात सुद्धा. त्यानंतर हीट स्टायलिंग करणं बंद करा. हेअर ड्रायर, स्ट्रेटनिंग वगैरे अजिबात यूज करू नका. मी परत एकदा सांगते, हे सगळं वर्स्ट आहे. याच्यामुळे आपले केस खूप खराब होतात, याने आपल्याला डॅन्ड्रफ खूप होतो. त्यामुळे तुम्ही हे पहिले बंद करा. आणि हीटने आपले खूप जास्त हेअर फॉल होतो. जर कधी आपलं फंक्शन असेल किंवा काय असेल तर मी यूज करते हा बी ब्लंटचा हेअर प्रोटेक्शन स्प्रे. जर मला वाटलंच की हा मला आज कर्ल करायचे किंवा स्ट्रेट करायचे किंवा काही फॅशन करायचे, विदाऊट हे मी काहीही हीट स्टायलिंग करत नाही. ते नेक्स्ट म्हणजे ऍटलिस्ट महिन्यातून एकदा तरी केस ट्रिम करा. म्हणजे जे खालचे ब्रेकेज असतील, जे फाटे फुटलेले असतात, त्यामुळे आपल्याला दुसरी जी ग्रोथ असते ती येण्यामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम होतो. त्यामुळे ऍटलिस्ट मंथली 1-2 वेळा तरी हेअर ट्रिम करा. थर्ड म्हणजे की ना रेग्युलर शॅम्पू यूज, म्हणजे जे रेग्युलर तुम्ही शॅम्पू यूज करता तो सारखा चेंज नका करू. त्यामुळे पण हेअरला खूप जास्त प्रॉब्लेम होतो. की जर एखादा तुम्हाला वाटलं की हा मला शॅम्पू सुटेबल आहे तर तोच काही महिने कंटिन्यू करा. सारखं शॅम्पू चेंज नका करू. ओके, लास्टली की एक जेंटल कोम यूज करा. मी तरी सुद्धा वुडन कोम यूज करते, माहित नाही मी कुठे ठेवलाय, बट एक नॉर्मल वुडन कोम जो मार्केटमध्ये अमेझॉनवर कुठेही तुम्हाला मिळून जाईल तर तो मी यूज करते. आणि तुम्ही एकदम जेंटली करा, ते एकदम जोर जोरात करा नको, त्याने केस तुटतील. ओके, तर मग ते कोम करताना एकदम जेंटली कोम करा आणि त्याच्यासाठी वुडन कोम यूज करा. म्हणजे प्लास्टिकचा कोणतीही गोष्ट यूज करू नका. ठीक आहे. अजून खूप सारे टूल्स आहेत, अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या मी यूज करते, पण ते आता एवढी खूप मोठी व्हिडिओ होतीये तर आपण ते डिस्कशन नंतरच्या व्हिडिओमध्ये करूया. तर हे माझं पूर्ण हेअर केअर रुटीन होतं एकदम ऑनेस्टली. आणि एक गोष्ट मी अजून सांगू इच्छिते की ना, फक्त वरतून सगळं केल्याने काही नाही होत, बॉडीमध्ये सुद्धा चेंजेस आले पाहिजेत. त्याच्यामुळे आपली बॉडी चांगली राहिली तर आतमधून आपल्याला जे प्रोटीन्स, आयर्न, विटॅमिन्स वगैरे जे काही मिळणार आहे त्यांनी सुद्धा आपले हेअर खूप चांगले राहतात. आपली स्किन खूप ग्लो करते, स्किन खूप चांगली राहते. तर त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुमच्या प्रत्येक जेवणामध्ये, तुमच्या प्रत्येक डाएटमध्ये तुम्ही ॲटलिस्ट प्रोटीन इनटेक तुमचा इन्क्रीज करा. मला माहिती आहे नॉर्मली फॅमिलीमध्ये आपण जे काही बनवलेलं असतं ते खातो, बट ॲटलिस्ट तुम्ही ट्राय करा की दिवसाचं तुमचं वेट आहे तेवढा ग्राम तुमचं प्रोटीन सुद्धा होईल. त्यासाठी मी पर्सनली हेल्दीफाय मी ॲप यूज करते, तर तुम्ही तो यूज करू शकता प्रोटीन काउंट करण्यासाठी. प्रोटीन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही नॉर्मली व्हेजिटेरियन आहात किंवा नॉन व्हेजिटेरियन असाल तर नॉनव्हेजमध्ये खूप सारे ऑप्शन आहेत, जसं फिश आहे, चिकन आहे, एग्स आहेत आणि व्हेजमध्ये सुद्धा चना, सोयाबीन, मूग, परत अजून पनीर, टोफू वगैरे खूप सारे ऑप्शन्स आहेत. तर तुम्ही जरा हे तुमच्या रेग्युलर खाण्यामध्ये थोडंसं ऍड करा. तुम्हाला आय स्वेअर सांगते तुम्हाला खूप चेंजेस दिसतील. माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. तुम्हाला वाटतंय पण तुम्ही छोटे छोटे बेबी हेअर्स पाहू शकता. गेले 3-4 महिने मी हेअर केअर जर्नीवर आहे आणि हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. जर माझा पर्सनल एक्सपिरियन्स नसता तर मी ही व्हिडिओ कधीच बनवली नसती, कारण की एक फेक रिव्ह्यू देण्यापेक्षा बेटर आहे की ॲटलिस्ट काही गोष्ट आपण स्वतःवर ट्राय करा आणि मग त्यानंतर दुसऱ्यांना सजेस्ट करा. आणि मी पुन्हा एकदा सांगेल, तुम्ही अशा काही लोकांना फॉलो करा ज्यांचे मी आयडी सुद्धा मेन्शन करते. त्यांनी मला पैसे नाही दिलेत प्रमोट करण्यासाठी, ते माझ्यापेक्षा खूप जास्त फेमस आहेत. तर पण मी सांगते की ह्या लोकांना मी फॉलो करते आणि ह्या लोकांचं मी रुटीन बघते, त्यांचे रील्स पाहते, जेणेकरून मला ॲक्च्युली खूप जास्त हेल्प होते माझ्या हेअर केअरमध्ये, माझ्या स्किनमध्ये जे काही असेल. हे गाईज, तर हे तुम्ही पेशन्सली सर्व फॉलो करा, तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा. आय विल डेफिनेटली शुअर की तुम्हाला तुमच्या हेअरमध्ये नक्कीच चेंजेस दिसतील. आणि हे माझं एक प्रॉपर रुटीन होतं. तर दॅट्स इट. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये, नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मला सबस्क्राईब करायला विसरू नका, मला इन्स्टावर फॉलो करा आणि अशा अजून टिप्ससाठी तुम्ही कॉमेंट करा जर तुम्हाला अजून काही व्हिडिओज पाहिजे असतील तर. अँड दॅट्स इट फॉर टुडे. ओके, बाय गाईज, सी यू, टेक केअर, लव्ह यू.